साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित झाले नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं अशा प्रकारे प्रोजेक्टमध्ये जायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलंच आहे मित्रांनो। तुम्ही इम्पोर्ट करून घेतला असेल तर सर्वात अगोदर आपल्या बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसून जातील मित्रांनो। जसं की आपण एकदम छान असं व्हिडिओ बनवून दिलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे ते सर्व ग्रुप्समध्ये एक ग्रुप आहे, एक फोटो आहे, ग्रुप आहे, एक फोटो आहे। त्या फोटोमध्ये पण ग्रुपमध्ये पण फोटो ॲड करण्यासाठी मग आपला सर्वात अगोदर आपलं वरच्या फोटोवरती क्लिक करायचा, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फोटोज आहेत मित्रांनो। जसं की आपले फोटो जे आपल्या आवडीचे फोटो आहेत ते फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग जे का खालचे ग्रुप आहे ते ग्रुपमध्ये आपला फोटो ॲड करण्यासाठी या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचा। मग आपला जे काय फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं। म्हणजे डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर अशा प्रकारे आपले एक फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घेण्यासाठी मग लास्टला जायचं, फोटोला ओढून घ्यायचं। मग फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। जर फोटो अशा प्रकारे लहान मोठी होत असेल फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान पण करून घेऊ शकता, जसं मी सेट करायचं त्या सिस्टममध्ये। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला सेकंड ग्रुपवरती यायचं। अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे आहेत सर्व वगैरे आपल्या फोटोला ॲड करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं फोटोला ॲड केल्यानंतर मग आपल्या खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला फोटो आहे डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे आहेत मग सर्वात अगोदर फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग मित्रांनो लास्टमध्ये जाऊन ओढून घ्यायचं। ओढून गेल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला लहान मोठी पण करून घेऊ शकता, अशा प्रकारे लहान करून घेऊ शकता। मग आपला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे काय बाकीचे ग्रुप आहेत आपला अशा प्रकारे काय ग्रुप आहे ते सर्व ग्रुप्समध्ये फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मग 6.22च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला तुमच्या आवडीची फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटला जायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं फोटोचा। मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। सेकंड बीटला जायचं, जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपलं अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो, जसं मी ॲड करत त्याच टाईममध्ये। ओके तुम्ही अशा प्रकारे फोटोज वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इफेक्ट लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 2 फोटो दिसेल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला डबल बीटची जे काही इफेक्ट आहे सर्वात अगोदर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं मित्रांनो, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपण जे काय आता फोटो ॲड केले आहेत त्या फोटोवर तिकडे जायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही स्क्रॉल करून डबल बीटचे फोटो दिसत असेल अशा प्रकारे डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला एक फोटो सोडायचं, डबल बीटच्याच फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं मी पेस्ट करायचं त्याच स्टेपमध्ये। तर समजत नसेल तर अजून एकदा करून दाखवतो मित्रांनो। फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या।
जसे मी डबल बीटचाच फोटोला हा इफेक्ट लावता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण लावून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट लावल्यानंतर मग आपला बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं. मग आपला इथून बॅक जायचं बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपण जे का सिंगल बीटचे फोटो आहेत जे का राहिलेले अशा प्रकारे सिंगल बीटचे फोटो हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. मग आपलं जे का आपण आता जे डबल बीटचे फोटो सोडायचं सिंगल बीटच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचं. मग आपला आणखीन आपला एक फोटो सोडायचं. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून जसं मी इफेक्ट लावता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण लावून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मग इथं ग्रुप्समध्ये वगैरे फोटो वगैरे चेंज केला एकदम खतरनाक व्हिडिओ झालेला मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.